हाय सगळ्यांना, मी प्रेरणा. मला नाही माहिती ब्लॉग वगैरे कसं बनवतात किंवा त्याला कसं एडिट करतात. सगळे सगळे ब्लॉग बनवतात कारण त्यांना पुढे काहीतरी करायचं आहे. मी व्हिडिओ करते कारण माझ्याशी बोलायला कोणी नाही. काही गोष्टी अशा असतात ना की त्या आपण कोणालाच सांगू शकत नाही. आपल्याला काय होतंय, आपण काय फील करतोय किंवा आपल्याला काय करू वाटतंय, आपल्या मनात काय येतंय, डोक्यात काय विचार चालू आहेत, हे आपण नाही कोणाला सांगू शकत. मला ना रोज रोज माझ्या फॅमिलीची आठवण येते, पण मी त्यांना एक गोष्ट नाही सांगू शकत की मला त्यांची आठवण येते. मी त्यांच्याशी मोकळं नाही बोलू शकत कारण मी नेहमी त्यांच्यासमोर निडर राहिली आहे, अशी राहिली आहे, अशी वागली की मला कोणत्या गोष्टीची भीती नाही आहे. सगळ्या गोष्टी सोडल्या, कोणाशी कॉन्टॅक्ट नाही ठेवला, फक्त एका माणसासाठी. पण तो माणूस ना अशी जाणीव करून देतो कधी कधी की तुम्ही काहीच नाही आहे, तुम्ही काहीच नाही केलं. मन खूप भरून येतं त्याला. आपल्याकडे बोलायला पण कोणी नसतं. जेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलायला जातो ना, त्यावेळेला त्याची बोलण्याची ती पद्धत बघून, त्याचे शब्द ऐकून असं वाटतं की न बोललेलंच ठीक आहे. मला मान्य आहे प्रत्येक वेळेला जे आपण बोलतो ते नाही होत, ज्या माणसाला ज्या गोष्टीची गरज आहे तेच दिलं पाहिजे ना. दुसरं देऊन काय फायदा. जर एखादी व्यक्ती बोलते मला वेळ हवाय तर वेळ द्या. आजकाल रिलेशन कशामुळे तुटतात माहिती, एक सगळं करायला तयार आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला काहीच नाही पडली. एका व्यक्तीला त्या गोष्टी आवडत नाहीयेत पण दुसऱ्या व्यक्तीला त्याच करायला मजा येत आहेत. एका व्यक्तीला त्या गोष्टी पटत नाहीयेत पण दुसऱ्याला तेच करायचंय. मला नाही माहिती मी बरोबर बोलते की चुकीचं आहे, कदाचित चुकीचं असेल. कोणी बोलायला नाही आहे माझ्यासोबत, त्यामुळे मनात खूप विचार येत असतात. ओव्हर थिंकिंग खूप होते. जास्त विचार करून ना मन थकतं कधी कधी. शब्द फुटत नाहीत. समोरच्याला सांगायला एक जातो आणि समोरचा अर्थ वेगळा घेतो.
कधी कधी असं वाटतं की बोलून जर वाद होणार असतील तर